इगतपुरी तालुका के टेकड़ गांव में एक नाबालिग लड़की के यौन उत्पीड़न के मामले में पूरे क्षेत्र को झकझोर कर रख दिया है। इस गंभीर घटना के विरोध में गांव के स्कूल संस्थानों, माता पिता और ग्रामीणों की एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई, जिसमें पीड़िता को न्याय दिलाने और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग उठी। बैठक में अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व शिवसेना पदाधिकारियों ने भाग लिया और सुरक्षा उपायों पर सवाल उठाए। स्कूल संस्थापक ने पीड़िता की शिक्षा के लिए 15 लाख रुपए देने की सहमति जताई, लेकिन ग्रामीणों ने आरोपियों की बर्खास्तगी और सख्त कार्रवाई की मांग की। 6 शिक्षकों पर पूर्व में भी शिकायतें थी, जिसने शीघ्र निलंबन की घोषणा हुई। 14 फरवरी को न्याय और निष्पक्ष जांच की मांग को लेकर इगतपुरी में मौन मार्च निकाला गया। ग्रामीणों ने प्रशासन से त्वरित कार्यवाही की मांग की, अन्यथा उग्र आंदोलन की चेतावनी दी। परवा दिवशी अतिशय विनाशमय निंदनीय गोष्ट ताकेदी आपल्या विद्यालयात घडली, त्याचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं जाहीर तीव्र असा निषेध करतो। आणि ही जी दुर्दैवी घटना घेतलेली आहे संबंधित शिक्षकांवरती, निलंबनानंतर आम्ही आता बडतर्फीची कारवाई सुद्धा आज केलेली आहे। त्या दोन्ही शिक्षकांना बडतर्फीचे आदेश आज शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि आज आम्ही विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना ते सुपूर्द केलेले आहेत। आज शिक्षक पालक मेळावा जो झाला त्यामध्ये सगळ्यांच्या अतिशय तीव्र अशा भावना होत्या। त्या सगळ्यांच्या भावनेशी आम्ही समरस आहोत। ज्या ज्या सूचना या मेळाव्यामध्ये झाल्या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन संस्थेच्या वतीने केलं जाईल। मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संस्थेने घेतलेली आहे। आर्थिक मदतही आम्ही जाहीर केलेली आहे। ती मदत आम्ही 15 लाख रुपयाची संस्थेच्या वतीने जाहीर केली। ती लवकरात लवकर मुलीच्या खात्यावरती वर्ग करण्याची सुद्धा आम्ही काळजी घेऊ आणि लवकरात लवकर ती मदत आम्ही सुपूर्द करू। मी पुन्हा एकदा या विद्यालयाच्या सर्व पालकांना नम्रपणे विनंती करतो की आपल्या मुलांना शाळेत पाठवा। जी काय यापुढे आपल्याला सगळी काळजी घ्यायची ती सगळ्यांच्या सल्लामसलतीने आता शिंदे सरांनी पण ज्या सूचना मांडल्यात त्या सगळ्या सूचनांचं पालन करून या पुढील कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या विद्यालयाचं देशामध्ये नव्हे सगळीकडे नाव आहे। जे नाव आपलं होतं पूर्ववत नाव आपल्याला मिळवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न आम्ही आमच्यापर्यंत करू। मी पुन्हा एकदा सगळ्या पालकांची दिलगिरी व्यक्त करतो, सगळ्यांची माफी मागतो। जे कोणी शिक्षक यामध्ये दोषी आढळतील ज्यांच्या सगळ्यांवरती कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीची संस्था घालणार नाही हे या निमित्ताने मी सांगतो। आणि पुन्हा एकदा पालकांना आवाहन करतो की झालेल्या घटनेचा जी काय तीव्र पडसाद आपल्या सगळ्यांच्या तीच भावना आमच्या सगळ्यांची आहे। आम्ही सर्वजण त्या मुलीसोबत आहोत, आपल्या सगळ्यांसोबत आहोत। सगळ्या पाल्यांची संरक्षणाची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या पुढील काळात घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, ही ज्या निमित्ताने सांगतो।